हाय हॅलो नमस्कार. मी अक्षदा कड या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. खरं तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आपला पहिल्या ब्लॉगमध्ये काय विषय घेऊन यावा तर मी असे वेगवेगळे विषय तुमच्या समोर नक्कीच आणणार आहे, ज्याचा तुम्हालाही आयुष्यात काही ना काहीतरी नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या महाराष्ट्रामधील चाकण हे खूप मोठं औद्योगिक शहर होत आहे आणि या वाढत्या औद्योगिक शहरामध्ये खूप जॉबचे खूप चान्सेस आहे आपल्याला, पण होतं असं की काही काही जॉब जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर नक्की तुम्हाला काय करायचंय तर या इंडस्ट्रीमध्ये चाकणमध्ये मी जसा जॉब करत आहे म्हणजे तर मी काही गोष्टी बऱ्याचशा जवळून बघितल्या आहे की प्रोडक्शन डिपार्टमेंट असो, अकाउंट डिपार्टमेंट असो, स्टोअर डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, असे वेगवेगळे डिपार्टमेंट सेक्शन असतात. आणि यामध्ये आपण ॲज अ लेबर म्हणून काम करण्यासाठी खरं तर कोणतेही कोर्सेस किंवा असं काही लागत नाहीये. तुम्ही लेबर म्हणून काम नक्कीच करू शकता आपल्या चाकणमध्ये. पण तुम्हाला चाकणमध्ये जर चांगला जॉब हवा आहे, तुम्हाला चांगलं ॲज अ अकाउंटंट म्हणून, HR म्हणून, प्रोडक्शनमध्ये खूप खूप छान छान खूप सिनियर ज्युनियर असे बरेच काय काय प्रोडक्शनमध्ये पण खूप असतात. त्याच्यानंतर आलं क्वालिटीमध्ये पण खूप सारे एम्प्लॉय वगैरे भरले जातात. तर तुम्हाला या चाकणमध्ये जर चांगला जॉब पाहिजे नसेल आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं तेच मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तर चला तर मी फर्स्ट जे सांगते, जे मी आता जे वर्किंगमध्ये आहे म्हणजे जे मी वर्किंग करते ते माझं अकाउंटिंगचं आहे. सो मी तुम्हाला अकाउंटिंग बद्दल पहिल्यांदा सांगते. मी अकाउंटिंगमध्ये मी कॉमर्स या साईडनी ग्रॅज्युएट आहे. आपण ग्रॅज्युएशन केलं, तुम्हाला अकाउंटिंग या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी चालेल. पण तुम्हाला अकाउंटिंगमध्ये असं नाहीये की कोणत्याही शाखेचा, फॉर एक्झाम्पल मी कॉमर्स आहे तुम्हाला कॉमर्सच लागेल खरं असं काही नसतं. तुम्हाला तुम्हाला डिग्री लागते. बट हे नक्कीच आहे की जर तुम्ही कॉमर्सने असाल तर तुम्हाला त्याच्यातले खूप बेसिक खरं तर हे नॉलेज माहिती असतं. त्याच्यामुळे मी पाहते आता ज्या मी क्षेत्रामध्ये काम करते त्याच्यामध्ये मी खरं तर बऱ्याचशा गोष्टी पाहते की अकाउंटिंग हे क्षेत्र खरं तर कॉमर्सवाल्यांचंच आहे किंवा असलं पाहिजे असंही मला वाटतं. कारण की त्यांना बेसिक छोट्या गोष्टी खूप माहिती असतात. पण यालाही काही गोष्टी अपवाद ठरतात, कारण की सायन्सवाले, आर्ट्सवालेही ॲज अ अकाउंटंट म्हणून, चांगले अकाउंटंट म्हणून खूप चांगला जॉब करतात, एक्सपिरियन्स अकाउंटंट, कारण की त्यांना खूप वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. मग नक्कीच तुम्हाला या क्षेत्रामध्ये एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे. सो मी तुम्हाला हे सांगते की जर तुम्हाला नव्याने तुम्ही काम करू पाहताय, तुम्ही जर हाऊसवाईफ आहात किंवा तुम्ही आता मुलं आहात जे तुम्ही कॉलेज करून आता काहीतरी शिकताय किंवा तुम्ही आता जस्ट कॉलेजमधून तुम्ही बाहेर पडले आहात, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. जे मी काही सांगणार आहे ते फक्त लक्ष देऊन ऐका. तर तुम्हाला जर अकाउंटिंग या क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला कॉमर्स ही डिग्री किंवा तुम्हाला कॉमर्स तुमचं हे एज्युकेशन झालेलं हे तितकंच गरजेचं आहे. तुम्ही स्टार्टिंगला छोटंसं एखाद्या CAचं ऑफिस जॉईन करू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे CAच्या ऑफिसवर जेव्हा आपण जॉब करतो तेव्हा आपल्याला ॲज अ थोडी सॅलरी भेटते, जे काय असेल 2-3 हजार रुपये, 4-5 हजार त्या सॅलरी ती तेवढी सॅलरी भेटते. पण तुम्हाला एक्सपिरियन्स खूप भेटतो. मग तिथंच तुम्ही हळूहळू एक्सपिरियन्स तुमचा घ्यायचा आहे. तिथे तुम्ही काम करायचे 1-2 वर्ष तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तिथं काम करायचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण एक ॲज अ अकाउंटंट म्हणून किंवा बाहेर कुठे जॉब करू शकतो, तर त्याच्यानंतर तुम्ही एक छान छोटंसं ऑफिस जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान एक एक्सपिरियन्स भेटेल. त्यातनं तुम्ही खूप छान छान कंपन्यांमध्ये जे आपल्या चाकणमध्ये जर पाहायला गेलं तर चाकणमध्ये खूप मोठे औद्योगिक वसाहत खूप आहे. आपलं चाकण इंडस्ट्रीचा एरिया खूप मोठा आहे. याच्यामध्ये खूप तुम्हाला जॉबचे चान्सेस आहे वेगवेगळे. मग तुम्ही आपले जॉब तुम्ही तिथं काय वेगवेगळे सो तुम्ही तिथे इंटरव्ह्यू देऊन नक्कीच सिलेक्शन होऊ शकता. चला तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की जॉब अकाउंटिंग या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर नक्की काय करायला लागेल. फर्स्ट ऑफ तुम्हाला एक कॉमर्सची डिग्री असणं गरजेचं आहे किंवा तुमचं एक कॉमर्सने बेसिक शिक्षण झालेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये उपयोग होईल. त्यानंतर तुम्हाला बेसिक एक्सेल, ॲडव्हान्स एक्सेल येणं गरजेचं आहे, जे की गरजेचंच आहे. एक्सेल वगैरे येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टॅली सॉफ्टवेअर येणं गरजेचं आहे. पण होतं असं की आपण सॉफ्टवेअर शिकतो एक, आणि जेव्हा आपण कंपनी काम करायला जातो तर तेव्हा उलट असतं म्हणजे बरेचसे सॉफ्टवेअर वेगवेगळे असतात. जसं GST, अकाउंटिंग आलं, व्यापार आला, असे वेगवेगळे सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काम करावं लागतं. पण आपल्याला तेही जमून जातं.
आता टॅली हा एक बेसिकली सॉफ्टवेअर आहे की टॅली ERP 9 झालं, त्याच्यानंतर टॅली प्राईम आणि टॅली गोल्ड असे त्याच्यामध्ये वेगवेगळे खरं तर हे सॉफ्टवेअर आलेले आहे. आणि या सॉफ्टवेअरमध्ये मी वर्किंग केलेलं आहे आणि आता बऱ्याचशा MNC कंपनी झालं किंवा बऱ्याचशा कंपनीमध्ये टॅली हे सॉफ्टवेअर यूज होतं. त्यासाठी तुम्हाला एक बेसिक टॅली येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला टॅलीचा कोर्स करायचा आहे टॅली, आणि त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक एक्सेल, ॲडव्हान्स एक्सेल हे गरजेचं आहे. एवढे छान छोटे छोटे जरी तुम्हाला जरी आले, त्याच्यानंतर मग जरी तुम्हाला चालवता आले हे सॉफ्टवेअर, तरी तुम्हाला चांगला जॉब मिळू शकतो. तुम्ही स्टार्टिंगला एक छोटंसं, त्यानंतर एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही एक छोटंसं ऑफिस हे करू शकता, ऑफिस जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि देन मग तुम्ही कंपनीमध्ये पण इंटरव्ह्यू देऊन नक्की सिलेक्शन होऊ शकता. कारण की आपलं चाकण हे शहर खूप म्हणजे खूप विभागलेलं, म्हणजे केवढं बाहेरच्या राज्यातून या राज्यामध्ये म्हणजे चाकण मध्ये खूप लोक जॉब करण्यासाठी येतात आणि इथं नक्कीच चान्सेस खूप आहे. आता मी हे झालं जे अकाउंटिंग बद्दल झालं, मी तुम्हाला नक्की काय करायचं काय नाही ते. आता मी तुम्हाला नेक्स्ट सांगणार आहे ते प्रोडक्शन डिपार्टमेंटचं. तर मला माहित आहे, मी जेवढं मी बघितलं आहे ते प्रोडक्शनचं मी तुम्हाला नक्की सांगते की प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये असंही नसतं की हा बाबा सिनियर ज्युनियर. जसं तुम्हाला अकाउंटिंगमध्ये सिनियर ज्युनियर भेटतं, तसं तुम्हाला प्रोडक्शनमध्ये पण खूप एम्प्लॉई तिथं काम करत असतात. कारण की हे प्रोडक्शन हे खूप मोठं असतं. इथं एकच व्यक्ती असून चालत नाही, त्याच्या पाठीमागे खूप मोठेही माणसं लागतात काम करण्यासाठी. सो तुम्हाला प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जर काम करायचं असेल तर त्यासाठी मध्ये खूप छान छान इंजिनियर असतात. इंजिनियर झाले, एक्सपिरियन्स वाले बरेचसे लोक, बरेच असं तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करू शकता चांगलं त्यासाठी. आणि त्याच्यानंतर आलं क्वालिटीमध्ये पण खूप सारे. असंच नाही की एक कंपनी आहे, एका कंपनीमध्ये एकच क्वालिटीवाला व्यक्ती चालतो, असं नाही अजिबात. एक कंपनी जरी असेल त्याच्या मागे 4-5 लोक तरी लागतात क्वालिटीवाले. जशी कंपनी असेल जशी छोटी कंपनी जशी मोठी कंपनी त्यानुसार नक्कीच लागतं. हे आलं प्रोडक्शन. पर HR मध्ये पण प्रत्येक कंपनीमध्ये 2, 3, 4, 5 HR असतात, जशी तुमची कंपनी असते त्यानुसार. त्याच्यामुळं तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर नक्कीच तुम्ही चाकण या शहरामध्ये खूप कंपनी आहेत. MNC कंपनी झाल्या, छोट्या मोठ्या इंडस्ट्रियल खूप कंपनी आहेत. तिथं तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि तर अजून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, जसं की एक सॉफ्टवेअर सॅप म्हणून एक सॉफ्टवेअर हा एक खूप आपल्या इथे यूज होतो. MNC कंपनी वगैरे मध्ये पण सॅप हा सॉफ्टवेअर यूज होतो. त्यासाठी तुम्हाला सॅपचा कोर्स करावा लागेल. हा कोर्स बरेच अवेलेबल असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जॉब सर्च कसं करताल. आता जसं आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे खूप सारे सॉफ्टवेअर आहेत. सॉफ्टवेअर म्हणजे आपल्याकडे खूप सारे ॲप आहेत की वर्क इंडिया असतो, लिंक्डइन, जॉब हे वगैरे. तर तुम्हाला त्याच्या थ्रूही तुम्हाला चांगला जॉब मिळून जाईल. आणि अजून एक की आपल्याकडं चाकण मध्ये किंवा पुणे खूप ठिकाणी आपल्याकडं प्लेसमेंटचे ऑफिसेस आहेत. जागोजागी तुम्ही पाहताल, प्रत्येक चौकाने प्लेसमेंट ऑफिस असतात आणि ते एक तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. तुम्ही त्याची तुमचं नाव रजिस्टर करू शकता आणि तुम्हाला प्लेसमेंट थ्रू पण जॉब मिळून जाईल आपल्या चाकणमध्ये. आणि मग जे काय असेल त्यांचं एक मंथची सॅलरी घेतात ते लोक, किंवा असं त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल ते लोक पेमेंट घेतात आणि त्यांच्या थ्रू पण तुम्ही नक्की जॉबला लागू शकता. आणि चला तर आता मला नक्की कमेंट करून सांगा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही जर जॉबच्या शोधात असाल तर चाकण हे कुठं आहे, एक चांगला प्लेस आहे मला असं वाटतं चाकण आहे. आणि तुम्ही नक्कीच तिथं जॉब करू शकता. आणि आपल्या सर्वांसाठी खरं तर मी सांगेल, हा महिलांसाठी मुलांसाठी हा व्हिडिओ युजफुल आहे की नाही हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पाहून कोणाला फायदा होईल हे पण नक्की जरूर सांगा. येस, मी सगळ्यांचे कमेंट नक्की वाचेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच लवकर घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. सुखी राहा, काळजी घ्या, मस्त राहा.